काय काम आहे? अरे तू आज आपल्या विठुरायाला जाऊन नैवेद्य दाखवशील का? काय संबंध? तू असं का बोलतोय सारे व्यंकू महाराजांबरोबर? कारण त्यांना चांगलंच माहितीये माझा देवावर विश्वास नाहीये. मी मंदिरामध्ये पाऊल ठेवणार नाही. गोपाळ, अरे तू हे असं का बोलतोयस? त्यात एवढं आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काय आहे? माझी भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. हो का? मग त्या दिवशी विठुरायाच्या मंदिरात का आला होतास रे गोपाळ? विठुरायाच्या पायावर डोकं का ठेवलं होतंस? का टाळ घेऊन व्यंकू महाराजांच्या समोर उभा राहिलास? सांग ना. त्या दिवशी काय झालं ते मला माहिती नाही. तुम्ही मला परत परत त्या गोष्टीची आठवण करून देऊ नका. बास. मी मंदिरात पाऊल ठेवणार नाही. माझा देवावर विश्वास नाही. विठुराया, हे सगळं काय सुरू आहे? हा मुलगा परत असं का बोलतोय? बाबा, अहो तुम्ही अजून नैवेद्य दाखवायला नाही गेलात? पानं मांडायची वेळ झाली आणि काय झालं बाबा? असे का पाहताय तुम्ही? इंद्रायणी ताईंनी परत काही सांगितलं का? ए बाई, मी कशाला काय सांगू? त्यांनी प्रत्यक्षातच बघितलंय जे बघायचंय ते. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? गोपाळ नैवेद्य दाखवायला नाही म्हणालाय. मी देवबीव मानत नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे असं म्हणालाय. मला तर बाई प्रश्नच पडलाय श्रीकला. तू त्या दिवशी गोपाळला मंदिरात कसं काय आणलंस गो? म्हणजे कशी समजूत घातलीस त्याची? समजूत घातलीस की जबरदस्तीने आणलंस? ताई प्लीज. अय मायो, राग आला? मला पण आला. मग विठुरायाच्या पायावर डोकं ठेवणारा माणूस, हातात टाळ धरून गजर करणारा माणूस त्याच्याकडे जायला नाही म्हणतोय. कसं काय ग? असं म्हणाला गोपाळ? असं कसं म्हणू शकतो तो? बाबा, ताई, मी बोलते हा त्याच्याशी. परत एकदा कर ना ती जादू. म्हणजे काय होईल? गोपाळ येईल, नैवेद्य घेईल आणि विठुरायाला दाखवून येईल. अहो काय बोलताय ताई? कसली जादू? मी बोलते गोपाळशी. अगं इथंच बोल ना, सगळ्यांसमोर. बरं जाऊ दे, मीच हाक मारते त्याला. गोपाळ, गोपाळ! त्याची म्हणजे चहा द्यायचाच विसरले गोपाळला. मी पटकन चहा देऊन येते. हा अगं पानं वाढत होतीस ना, ही काय चहाची वेळ होय? हल्ली जेवायच्या आधी ना गोपाळला 1 कपभर चहा लागतो. माझ्या हातचा चहा खूप आवडतो ना त्याला. पटकन चहा देऊन येते. हा अगं इथं येईल ना तो. तू कशाला चालली वरती? थांब, मी आवाज देते. गोपाळ, गोपाळ, ए गोपाळ!
शुद्ध आवाज दिला तरी ऐकू येतो मला. बोल पटकन. गोपाळ मला सांग, श्रीकलाचं ऐकून तरी तू विठुरायाला नैवेद्य दाखवशील का रे? अरे काय वाह्यात पण आहे हा. मी सांगितलं ना, मी मंदिरामध्ये येणार नाही, मी नैवेद्य दाखवणार नाही. अरे गोपाळ. बास, आता या क्षणाला घरात वाद नकोय. मी जाऊन दाखवून येतो विठुरायाला नैवेद्य. त्याला किती तसाच तिष्ठत उभा करणार. आता माझ्या व्यंकू महाराजांना लक्षात आलंच असेल की गोपाळ त्याच्या मनानं मंदिरात नव्हता आला. तूच गारुड केलंस म्हणून आला होता. एक सांगू का, तुम्ही हे सगळं करून माझं काहीच बिघडवू शकत नाही. माझ्या व्यंकू महाराजांना पाय धरायला लावलेस ना, याची किंमत तुला मोजावी लागेल. ही इंद्रायणी तुला कधीच सोडणार नाही. ओ बिज्जी मॅन, सरपंच आणि दुकानदार अशी डबल ड्युटी करणारे अध्यक्ष महाराज आज टाइमपास करायलेत. टाइमपास नाही करत, आज जरा वेगळं काम आहे. वेगळं काम? कोणतं वेगळं काम? सरपंच की ही जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी 24 तास पण कमी पडतात, माहितीये ना? बरोबर आहे मास्तरीनबाई, पण ड्युटी करत असताना ब्युटीवर दुर्लक्ष करणं असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय का? इश इश, किती भारी बोललीस ग. अजून एकदा बोल ना. इश. ऐक इंदू, माझी इंद्रायणी किती गोड आहे गो. हो ना? हो ना? ऐक ऐक इंदू, आयो बायो, अगं बोट भाजलं ना माझं. आय माय बघू. ऐक, माझं पोट भाजलं ना तू. आता तुझी बारी. अजून नाही. आता तुझी बारी. अजून नाही ना. आता तुझी बारी. सॉरी सॉरी. आता तुझी अगं बारी. सॉरी. आता सॉरी तुझी सॉरी बारी. सॉरी. राया. नेहमी फसतो मी, पण या वेळेला नाही फसणार. आता फक्त मी बोललेलं ऐकायचं. राया. राया नाही, छोटी इंदू. छोटी इंदू. दंड रे मामा, मी डोळे बंद केलेले आहेत, मी काहीच खात नाहीये. राया. 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 राया, आगाऊपणा कशाला करतोय? का आलास इकडे तू? कोणी सांगितलेलं नाहीये. तो मोहितराव तुला मंदिरात भेटायला आलेला आहे. जा. तो नालायक कशाला आला आता मला भेटायला? ते भेटल्याशिवाय कसं कळेल? आणि प्रॉब्लेम टाळून नाही सुटत, त्याला भिडावं लागतं, माहिती आहे ना?
भेटून येतो, बघतो का काय. इंदू मामी रायात चल. आय एम रिअली सॉरी बाबा, माझी चूक झाली, प्लीज माफ करा मला. पण मी खरं सांगते, मी मनापासून प्रयत्न केले गोपाळला बदलवण्याचे, पण तो बदलायलाच तयार नाही हो. काय करू काही कळतच नाहीये मला. घटक्यात हो म्हणतो आणि नंतर पुन्हा जैसे ते. मला काही सुचतच नाहीये. डोकं फुटायची वेळ आली आता माझी. श्रीकला ऐक, तू ही गोष्ट एवढी मनाला लावून घेऊ नकोस. तू प्रयत्न केलास, संपला विषय. हे बघ, एक ना एक दिवस विठुराया गोपाळला भक्तीच्या मार्गावर आणेल. अहो पण कधी? बाबा सेवेकरी घराणं आहे ना आपलं. तो तुमचा मुलगा आहे, व्यंकट महाराजांचा मुलगा आहे. त्याने विठुरायाची भक्ती केलीच पाहिजे. भक्ती अशी लादता येत नाही बाळा. थोडा वेळ दे त्याला. एवढा त्रास करून घेतलास डोक्याला तर त्यानं काही साध्य होणार नाही. होईल, विठुराया आहे, तो सगळं नीट करेल. श्रीकला, बाई मानलं पाहिजे तुला. काय कमालीची पाताळ यंत्री बाई आहेस ग तू. हे समज कसं काय जमतं तुला, सांग तरी. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नेहमी नेहमी नाही असं करायचं. शोभतं का तुला हे असं वागणं? काय कुठली जादू करतीस ग तू? गोपाळ सारखा एवढा हुशार पोरगा असा रेम्यासारखा वागतो, तुझं ऐकतो, मंदिरात जातो. काय करतेस काय तू? हात सोडा, सांगते. कसं आहे ना मोठ्या बाई, मी आपल्या विठुरायाला अगदी तीनही त्रिकाळ मनापासून प्रार्थना केली की गोपाळ गप. माझ्या समोर टेपा लावायच्या नाहीत. त्याचा बाप तो जन्माच्या आधीपासून हेच करतोय. पण बदलला का गोपाळ? नाही ना. तवा माझ्या समोर बंडलबाजी करायची नाही. खरं सांग, काय करतेस तू? खरं सांगू मोठ्या बाई? खरंच सांग. नाही नको. मला ना असं वाटतं की तुम्ही 100 वर्ष जगावं, म्हणजे या घराचं पुढे काय काय होतंय ते अगदी नीट पाहावं. मनापासून इच्छा आहे माझी. काय म्हणायचंय काय तुला? हेच की जर मी तुम्हाला खरं सांगितलं तर मला तुमचा जीव घ्यावा लागेल. चालेल? काय बोलून गेले मी? हे असं आहे मोठ्या बाई, हल्ली ना असं असं पटकन काही पण बोललं जातो. आता मी जे काही बोलले ते प्लीज विसरून जा. माझ्या तोंडून काय निघून जातं ना मलाच कळत नाही हो. काय रे देवा. पण ते खरं असतं.
ती पोरगी साधी सुधी नाही, नक्कीच उलट सुलट काहीतरी करते. काय मग मंडळी, एवढं डोकं टेकू टेकू हात जोडू जोडू काय मागताय विठुरायाकडं? हेच ना की आपल्या नवीन सरपंचांनी चांगली कामं करू दे, का त्यांना चांगली कामं जमू दे? अहो नाही नाही, सगळ्यांच्या बसची बात नाही. सरपंच की म्हणजे काटेरी मुकुट असतोय, काटेरी मुकुट. काटेरी मुकुट नाही मोहितराव, सरपंचकी म्हणजे जबाबदारी असते. लोकशाही आहे, इथे मुकुटाच्या गोष्टी करणं शोभत नाही. मोहित राव, अरे वा 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 वा, नवीन नवीन सरपंच अधोक्षज महाराज दिग्रजकर, भारी बोलायला लागले की तुम्ही. हा का बायकोची कृपा? बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. चला आपण ते आपल्या पार्टनरशिप बद्दल बोलून घेऊ. हा चला. पार्टनरशिप? अधोक्षज, याच्या बरोबर कसली पार्टनरशिप करतोय तू? मास्तर मला काहीच माहिती आहे काय बोलतोय माणूस. आत्ता कुठं तुम्ही पक्के राजकारणी शोभायला लागलेत अधोक्षज महाराज? आत्ता कुठं? अहो झालेली डील विसरून गेले, ते पण इतक्या लवकर? अहो. सगळ्या लोकांसमोर विषय निघाला म्हणून विषय झाला का? नाही नाही, ऑकवर्ड झाला असेल ना. एक काम करू की आपण, हा? बंद खोलीत बोलूया. हा चला चला. ए गप! काय बोलतोय केव्हाचा? कसली डील? कोणती डील? कुठली पार्टनरशिप? आपलं बोलणं तरी आहे का? तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती राव अधोक्षज महाराज. अहो साक्षात त्या विठुरायासमोर खोटं बोलू राहिले तुम्ही. हा त्या शाळेच्या जमिनीवरची माणसं आम्ही हटवणार आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पार्टनरशिप देणार. डील झाली होती राव. मी कधी बोललो असं? नाही, तुम्ही नाही बोलले, पण तुमचा मोठा भाऊ बोललाच होता की. हो, अहो तुमच्या ज्येष्ठ बंधूंची डील झाली आमची. अहो ते शाळेच्या पदाधिकारी मंडळावर घेतो आम्ही असा वायदा पण केला होता. म्हणून तर माणसं हटवली ना आम्ही. मोहित, फालतू बोलू नकोस हा. हे असं काहीच ठरलेलं नाही आपलं. पण बरोबर झालं तू बोललास. नाही बरोबर झालं तू बकलास. आता सगळ्या गावातल्या लोकांना सुद्धा कळलं की ती माणसं तुझीच होती आणि शाळेच्या कामामध्ये आडकाठी तू चांगली होतीस. हा तसलं करायचं नाही. विषयाला तिसरीकडे न्यायचं नाही, आम्हाला आवडत नाही. तुमची अडचण झालेली म्हणून आम्ही ती सोडवली. आम्ही आमचा शब्द पाळला का नाही? मग आता तुम्ही पण कबूल केल्याप्रमाणे आम्हाला अधिकृतरित्या शाळेत पार्टनर करून घ्यायचं. संपला विषय. ती शाळा इंदूने उभी केली, त्याच्यासाठी ती आम्ही सगळे दिवस रात्र झटलोय. खर तर त्याच्यात तूच अडचणी आणल्यास. ओ जाऊ दे, जाऊ द्या ना. जुनं जाऊ द्या, मारणा लागून. जुन्या डील संपल्या आता. आता बघते एक नवीन डील, तीच करायची. आणि त्या डील मध्ये आम्ही आणि इंद्रायणीबाई
दोघही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. हा मंडळी, मोहितराव बोडके पाटील या शाळेचे संस्थाचालक म्हणून अख्ख्या जिल्ह्यात शाळेचं नाव रोशन करणार रे. मोहित, इंद्रायणीच्या शाळेचं नाव जरी काढलंस ना तर मी जीव घेईल तुझा. घेऊन टाका. जीव घेऊन टाका तुम्ही आमचा. तेच राहिलं ना आता. आणि जीव घ्यावाच लागल, कारण आम्ही जोपर्यंत जिते आहोत ना तोपर्यंत या डील मध्ये काडीचाही बदल होणार नाही. यादव अक्षराव